नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 23 एप्रिलच्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत. येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आज आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि उच्च न्यायालयाच्या 26 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेले मित्रांनो. तसेच TETच्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर आपल्या व्हिडिओला आपण आज सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, नेपाळचे 47वे आणि सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर मित्रांनो, जे की नेपाळचे आता 47वे पंतप्रधान कोण झालेले आहेत आणि ते अत्यंत तरुण पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल, कारण की बालेंद्र शाह यांची नेपाळचे 47वे आणि सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो. कारण की म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. बालेंद्र शाह यांची नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे मित्रांनो 2026मध्ये. आणि हा अत्यंत लेटेस्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. प्रश्न पुढचा आपला दुसरा, 28 मार्च 2026 रोजी झालेल्या IPLची कितवी आवृत्ती होती? तर मित्रांनो, जी की 28 मार्च 2026 रोजी जी काही IPL झाली होती त्याची जी काय आवृत्ती आहे मित्रांनो, ही 19वी आवृत्ती होती. 19वी आवृत्ती 28 मार्च रोजी सुरू झालेल्या IPLची होती मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, IPL 2008 पासून सुरू झालेले असून 2026मध्ये ही ती जी काही IPLची मॅच आहे मित्रांनो, आवृत्ती 19वी आवृत्ती पार पडलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेंद्र शाह कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, जे काही बालेंद्र शाह हे आहेत मित्रांनो, ते कोणत्या पक्षाचे काम करीत होते? तर मित्रांनो, ते त्यांचा स्वतंत्र एक पक्ष होता मित्रांनो, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी. हे नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणजे बालेंद्र शाह या पक्षाचे संबंधित आहे मित्रांनो. आणि म्हणजेच बालेंद्र शाह हे राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाशी संबंधित आहेत. म्हणून नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेंद्र शाह हे पक्षाशी संबंधित आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा, जून 2026 पासून डॉलर नोटांवर ट्रेझरी सेक्रेटरीच्या ऐवजी कोणाची सही असेल? तर मित्रांनो, जी काही जूनमध्ये जी की डॉलरच्या नोटावर कोणाची सही असेल? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. जी की ट्रेझरी सेक्रेटरीच्या ऐवजी आता कोषाध्यक्ष यांची जी की डॉलरच्या नोटावर साईन राहील मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की नवीन नियमानुसार ट्रेझरी सेक्रेटरीऐवजी ट्रेसर्सची सही असेल मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, आशियातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानाचे नाव काय आहे? तर मित्रांनो, जे की आशियातील सर्वात मोठं विमानतळ आहे ग्रीनफील्ड,
त्याचं त्या विमानतळाचं नाव काय आहे? तर मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आशियातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानतळाचे नाव आहे मित्रांनो. कारण की जे की नोएडा हे जेवर येथे एक ठिकाण आहे. येथे आशियातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड एअरपोर्ट विकसित केला गेलेला आहे. म्हणून आशियातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड हे विमानतळाचं नाव नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा, ग्रीनफील्ड विमानतळ कुठे आहे स्थित आहे मित्रांनो? आत्ताच आपण पाहिलं की विमानतळाचं नाव काय आहे ते. तर मित्रांनो ग्रीनफील्ड विमानतळ हे जेवर येथे आहे मित्रांनो. तिथे जेवरमध्ये कुठे आहे तर गौतम बुद्ध नगर येथे ग्रीनफील्ड विमानतळ आहे मित्रांनो. सगळ्यात आशियातील सर्वात मोठा आहे. कारण की नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर प्रदेशातील जेवर येथे आहे मित्रांनो. कुठं आहे तर जेवर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, UP. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा, खादी, हातमाग आणि हस्तकला आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे मित्रांनो जे की खादी, हातमाग व हस्तकला आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने जी की योजना सुरू केलेली आहे मित्रांनो सध्या 2026मध्ये, तर ती ग्रामीण उद्योग योजना ही खादी, हातमाग आणि हस्तकला आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने ही योजना राबवलेली आहे मित्रांनो. आपला प्रश्न 8वा मित्रांनो, IOCच्या नियमानुसार 2028 लॉन्स एजन्सी ऑलिम्पिकपासून महिला गटात कोणाला बंदी घालण्यात आलेली आहे मित्रांनो IOCच्या नियमानुसार जे काही 2028 लॉन्स एंजेलिस ऑलिम्पिक्सपासून महिला गटात कोणाला अशी बंदी घालण्यात आली मित्रांनो? तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी यांना बंदी घातलेली आहे मित्रांनो. कारण की ट्रान्सजेंडर महिला व DSD जे काही खेळाडू आहे त्यांना IOCच्या नियमानुसार 2028पर्यंत लॉन्स एंजेलिस ऑलिम्पिक्सपासून त्यांना गटात बंदी घालण्यात आली मित्रांनो. कारण की IOCच्या नियमानुसार काही श्रेष्ठ श्रेणीतील खेळाडूंवर निर्बंध लावण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा, भारताचा पहिला ओपन सोर्स मानसिक विकार डेटाबेस म्हणजे कॅम्ब्रेन कुठे लॉन्च झालेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो जो काय भारताचा पहिला ओपन सोर्स म्हणजे मानसिक विकार डेटाबेस जो काही कॅम्ब्रेन आहे तो सध्या मित्रांनो बेंगळुरू येथे लॉन्च झालेला आहे मित्रांनो. कुठे तर बेंगळुरू येथे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की बेंगळुरूमध्ये हा जो काही डेटाबेस आहे तो इथूनच लॉन्च केलेला आहे मित्रांनो. कुठून तर बेंगळुरू येथे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, IIED फूड सिक्युरिटी इंडेक्स 2026 नुसार अन्न सुरक्षेत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर मित्रांनो जे काही IIED फूड सिक्युरिटी इंडेक्स 2026 नुसार अन्न सुरक्षेच्या बाबतीत जे काही देश पहिल्या क्रमांकावर आहे मित्रांनो तो आईसलँड हा देश IIED फूड सिक्युरिटी इंडेक्स 2026च्या नियमानुसार पहिल्या क्रमांकावर आईसलँड देश आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की जो काय आईसलँड आहे हा तो अन्न सुरक्षेच्या अग्रस्थानी आहे, म्हणजे हे पहिल्या स्थानी आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
मित्रांनो, आपला जे काही व्हिडिओ आपण बनवत आहात मित्रांनो, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलवर काही इतरही व्हिडिओ जर पाहिजे असेल करंट अफेअरचे, ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला PDF पण सेंड केलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो.